नमस्कार मित्रांनो. मम्मी, मकर संक्रांती निमित्त आज काय स्पेशल आहे? आज शेंगदाण्याची तिळाची वडी करायची. चिक्की का? चिक्की. ठीक आहे, या बघूया रेसिपी. इथे सगळ्यात आधी आम्ही शेंगदाणे भाजून घेतलेत. आता इथे तीळ पण भाजून घ्यायचे. तीळ जे आहे ते तडतड होईपर्यंत भाजायचे व्यवस्थित. असे तीळ तडतड करायला लागले की गॅस बंद करून द्यायचा, म्हणजे आपले तीळ भाजून झालेत. आता हे तीळ आणि शेंगदाणे थंड होऊन द्यायचे 15-20 मिनटं. आता शेंगदाणे आणि तीळ एक एक करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. तीळ आणि शेंगदाणे बारीक केलेत. आता पुढची प्रोसेस दाखवते. आता हा पाव किलो गूळ घेतला आहे, ह्याला असा बारीक करायचा. गूळ बारीक करून झाला. आता कढईमध्ये ह्यात थोडंसं पाणी टाकायचं. आता हे कंटिन्यू असं हलवत राहायचं पाणी टाकून. आता पाक झालेला आहे. आता याच्यामध्ये हे तीळ आणि शेंगदाण्याचं हे टाकून द्यायचं मिश्रण हळूहळू करून. ह्यात तूप पण टाकून घेतलं हलवल्यानंतर. आता गॅस बंद करून द्यायचा. असं आम्ही एक लाकडाचं हे घेतलं, ह्याला तेल लावलंय चौकून. आता हे ह्याच्यात टाकून असं पसरून घ्यायचं. आता हे मिश्रण आम्ही ह्याच्यावरती ओतून हे बेलण्याने हे करून घेतलं असं व्यवस्थित. आता हे गरम आहे तोपर्यंतच ह्याला चाकूने कट करून घ्या असं. परत थंड जर झालं तर परत हे कट होणार नाही. आता हे कट करून घेतलं, आव्याचे पीसेस केले. आता ह्याला ठेवून द्या असंच कमीत कमी अर्धा-1 तास चांगलं व्यवस्थित थंड होईपर्यंत, म्हणजे चिक्की कडक होते. हे थंड होते तोपर्यंत वरनं थोडंसं तीळ टाकून घ्या. अशा प्रकारे आपली चिक्की रेडी झालेली आहे. आता खाऊन बघूयात आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. मम्मी, बाय बाय.